मांजराला कितीही वाटलं ना की आपण डोळे मिटून दूध पितोय म्हणजे आपल्याला कोणीच पाहत नाही आहे, पण तसं नसतं. कोणीही नाही पाहिलं ना तरी तो परमेश्वर पाहत असतो. त्या परमेश्वराला कळत असतं की ही डोळे मिटून दूध पित आहे. त्यामुळे वाईट करणारे जे म्हणजे वाईट कर्म करणाऱ्यांना जर असं वाटत असेल तर आम्ही काहीही केलं तरी चालतं आणि ते कोणीही पाहत नाही किंवा कोणाला कळत नाही. तुम्ही ज्यांचं वाईट करताय ना त्या लोकांना भले कळत नसेल, त्यांना जाणवत असेल, पण पाहणारा भगवंत मात्र तो वर बसलेलाच आहे. तर मंडळी, खूप छान असा विषय आजचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मात्र नक्की शेवटपर्यंत पहा. खूप छान असं रेमेडीज मी शेवटी देणार आहे. आणि मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ कायम पाहत असाल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की खूप जण मला असंही विचारतात की प्रत्येकाला हा प्रश्न असतोच की खूप असं वाईट बघणाऱ्या लोकांना, खूप आपलं वाईट चिंतणाऱ्या लोकांना ते सुखी का असतात, ते चांगले का असतात. तर मंडळी, एक लक्षात घ्या की खूप जण असतात ना, ते त्यांचं पूर्व प्रारब्ध, मागच्या जन्मीचं जे प्रारब्ध आहे, पुण्य आहे, ते गाठीशी बांधून आलेले असतात. मागच्या जन्मी त्यांनी खूप काही चांगलं केलेलं असतं आणि या जन्मी ते जे काही करत आहेत ना, ते तुमचं मागच्या जन्मीचं कार्मिक आहे, जे तुम्ही घेऊन आलेले आहात. पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला ते सतत सतत भोगावं लागेल. ती लोक त्यांचं पुण्य संपवून पाप वाढवत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की या जन्मामध्ये, आत्ताच्या काळामध्ये जे तुम्ही कराल ते भोगाल आणि याच जन्मी भोगाल, असा नियतीचा नियम आहे. त्या नियमाच्या पलीकडे तुम्ही नाही आणि कोणीच नाही. परमेश्वराने बांधून दिलं. पहिले होत होतं की तुम्ही जे काही पाप करता ते तुम्हाला भोगायचं वर जाऊन तुम्ही नरकात जाणार, मग तुम्हाला अशा शिक्षा मिळणार, तशा शिक्षा मिळणार. या कथा आपण ऐकलेल्या आहेत. पण आत्ताच्या तारखेला तुम्ही पाहिलं असेल, एखाद्या व्यक्तीने खूप माच केला आहे आणि म्हातारपणी त्याला काय भोगायला लागलं हे तुम्ही पाहिलेलं आहे. तेव्हा माच करू नका. काय असतं ना, दिलंय सगळं भगवंताने. तुम्ही तुमचं काही घेऊन आलेले नाही आहात. तुम्ही नागडे आले आहात, नागडे जाणार आहात, राख होऊन जाणार आहात. आलात शरीर घेऊन. पण एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही एखाद्याचं वाईट करण्याचा विचार जरी मनात आणता ना, त्या क्षणापासून तुमची अधोगती चालू झालेली असते. तुमचं जे काही पुण्य साठलेलं असतं ना, ते कुठेतरी कमी होत जातं. आणि जेव्हा ते पुण्य कमी होतं ना, तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही तुमचं म्हातारपण किती खराब करताय. म्हणजे तुमचं आयुष्य जितकं काही असेल, जितकं तुमचं आयुष्य असेल, पण त्या आयुष्यामध्ये शेवटचे काही क्षण असतात किंवा शेवटचे काही दिवस असतात, शेवटची काही वर्ष असतात, जी तुम्ही स्वतः खराब करता. आणि ते फक्त आणि फक्त तुमच्या त्या स्वभावामुळे. जर तुम्हाला कळते की आपला स्वभाव घाणेरडा आहे, जर तुम्हाला कळते की मी लालची आहे, जर तुम्हाला कळते की बाबा तिचं मला चांगलं बघवत नाही आहे, मला जेलसी फील होती आहे, मला तिचं चांगलं करायचंच नाही आहे, मला तर तिचं वाटोळं करायचं आहे. जेव्हा असे विचार तुमच्या मनात येतात ना, तेव्हा तुम्ही समजून जा की तुम्ही तुमचं म्हातारपण खराब करताय. म्हातारपण खराब करायला वेळ लागणार नाही आहे. आत्ता तुम्ही तरुण आहात, आत्ता तुम्ही मध्यम वयामध्ये आहात, पण जेव्हा जेव्हा हळूहळू एक एक वर्ष सरतील ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय काय त्रास चालू झालेला आहे. जो काही माज तरुणपणात केलेला आहे, मध्यम वयात केलेला आहे ना, तो माज जसा एक एक बाहेर पडायला लागेल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की आपण किती चुकलेलो आहोत. तुमची मुलं तुमचं ऐकणार नाहीत, तुमची मुलं तुमच्याकडे पाठ फिरवतील, तुमचे घरचे, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी तुमच्याकडे पाठ फिरवतील. कळलं? तुमचे शरीर तुमची साथ सोडेल. म्हणजे शरीरात अनेक आजार येतील, तुम्हाला आर्थिक अडचणी भरपूर येतील. आणि जी लोक हे सगळं करतात ना, जे मी सांगितले की कुणावर जादू टोणे, तंत्रमंत्र, एखाद्याचं वाटोळं करण्याचे प्रयोग एखादा करत असतो, एखाद्याला खूप प्रचंड घाणेरडं बोलतो त्याच्याविषयी, त्याचं आयुष्य बर्बाद हो, हे हो, ते हो, असं जो बोलणारं असतं ना, ते सगळेजणांना ह्या सगळ्यातनं त्यांना म्हातारपणी जावं लागतं आणि एकटे पडतात. त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटतं ना की जे वाटोळं करून किंवा असं वाईट सगळ्यांचं चिंतून पण ते सुखी का आहेत, तर मंडळी, ते आज सुखी आहेत, ते कायम सुखी नाही राहणार. कारण त्यांचेही दिवस येणार. रात्र आहे तसा दिवस आहे, पण ह्यांच्यासाठी दिवस आहे तशी रात्र आहे, असा उखाणा आहे. तर त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा की जितकं आपण एखाद्याचं वाईट चिंततो तितकं आपलं वाईट होतं, त्याच्यात डबल आपलं वाईट होतं. एखादा वेगवेगळे जादूचे प्रयोग करतो, काळ्या जादूचे प्रयोग, ब्लॅक मॅजिक करतो ना, ते सगळं त्याच्याकडे रिटर्न येतं. ते काही कालांतापर्यंतच टिकतं, ते कायम टिकत नाही.
त्याच्यामुळे आहे ना, तुम्ही स्वतः इतके शहाणे असाल ना, तर आपल्याला कळत नाही की आपल्या आजूबाजूची लोक आपल्या वाईटावर आहेत, की आपले नातेसंबंधी आपल्या वाईटावर आहेत, किंवा आपले घरातले सुनाविनं आपल्या वाईटावर आहेत, किंवा सुनांना कळत नाही की आपल्या सासवा आपल्या वाईटावर आहेत. तर अशा लोकांनी आहे ना थोडं सावध राहावं. सावध राहावं म्हणजे काय, तर त्यांनी स्वतःला ना एक वेगळ्या पद्धतीचं प्रोटेक्शन घ्यावं. आता प्रोटेक्शन कसं घ्यायचं मंडळी, तर तुम्हाला ना खूप छान आणि सुंदर असं एक उदाहरण देणार आहे मी, आणि रेमेडीज म्हणून ते वापरा. तुमच्या घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये क्रिस्टल येतो, ब्लॅक तुर्मुलिन नावाचा एक क्रिस्टल येतो, काळा असतो, स्वस्त असतो, ठीक आहे. तर जो क्रिस्टल येतो ना, तो घराच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये ठेवा. आणि तुमचा जो उंबरा आहे, उंबऱ्याच्या म्हणजे दरवाजा मेन डोअर आहे ना, तिथे बाहेरच्या साईडला दरवाजाच्या अगदी मधोमध ब्लॅक तुर्मुलिन आणि सेलेनाइट अशा क्रिस्टलचं हँगिंग येतं, ते लावा. तुम्हाला ते खरेदी नसेल करायचं ना, तर तुम्हाला खूप छान असा उपाय देते. काळ्या फडक्यामध्ये तुरटी घ्या, तुरटी बांधा आणि ती बाहेरही लावा, आतमध्ये घराच्या आतही लावा, मधोमध दाराच्या बरोबर मधोमध लावा, ठीक आहे. आणि तुम्हाला ब्लॅक तुर्मुलिन खरेदी करून जर नसेल ठेवता येत घरामध्ये ना, तर तुम्ही काय करा, काचेचे जे बाऊल असतात त्या काचेच्या बाऊलमध्ये जाडं मीठ ठेवा. जाडं मीठ सगळ्या घराच्या कोपऱ्यांमधनं ठेवा, अगदी वॉशरूममध्येही ठेवा. घरातली नेगेटिव्हिटी बाहेर पडू देत. आणि अगदी महिना सुरू होतो त्या पहिल्या तारखेला आपल्या घरामध्ये हातात दालचिनीची पावडर घ्या आणि मेन डोअरमध्ये उभं राहून घराच्या आत तोंड करून पूर्ण घरामध्ये ब्लो करा. ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला दर महिन्याला करायच्या आहेत. हे जे काही मी तुम्हाला सॉल्ट सांगितलं ठेवायला, किंवा तुरटी तर तशीच राहील, तुरटी तर तुम्हाला बदलायची नाही आहे, तुरटी हळूहळू छोटी छोटी होईल तेव्हा बदला. पण मीठ आहे ना, हे दर 15 दिवसांनी मात्र तुम्हाला बदलावं लागेल. आणि बरं, कंजूसपणा करून असा विचार करू नका हे मीठ मी माझ्या घर पुसते ना त्या पाण्यात टाकीन आणि घर पुसे, अजिबात नाही. ते मीठ तुम्हाला पाण्यामध्ये पूर्ण सोडून द्यायचं आहे, अजिबात कशाला वापरायचं नाही आहे, कारण त्या मिठामध्ये पूर्ण नेगेटिव्हिटी आलेली असते. छोटी गोष्ट आहे पण फार मोठी गोष्ट होणार आहे, आणि खूप छान गोष्ट घडणार आहे. तुमच्या घरातली सगळी नेगेटिव्हिटी यामध्ये निघून जाणार आहे. हे झालं तुमचं आणि तुमच्या घराचं प्रोटेक्शन. तरीही एक तुरटीचा खडा आपल्या वॉशरूममध्ये आहे ना, एका डब्यामध्ये ठेवा प्लास्टिकच्या, आणि अंघोळ करताना तो खडा पाण्यात टाका, त्याने अंघोळ करा. अंघोळ झाल्यावर तो तुरटीचा खडा उचलून परत त्या डब्यामध्ये ठेवा. रोज पाण्यामध्ये नक्की तुम्ही ती तुरटी वापरत चला, ज्याने तुम्हाला कुठलीही नेगेटिव्हिटी कनेक्ट होणार नाही. आता राहिला प्रश्न, जे काही आपल्या वाईटावर आहेत त्यांचं जे काही होईल ते होईल हो, पण तुम्हाला तुमचं संरक्षण कसं करायचं आहे, तुम्हाला हे सगळं वाईट, तुम्हाला त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एक पडदा तयार करायचा आहे. मग तो पडदा कसा तयार करायचा आहे, तर त्याचा ना खूप सुंदर असा रेमेडी मी आज तुम्हाला देणार आहे. आत्तापर्यंत यूट्यूबला हा रेमेडी कोणीही दिलेला नसेल. तुमच्या वाईटावर जे आहेत ना, त्यांना तुम्ही विसरून जा सर्वात प्रथम. कारण जो आपल्यावर काही करतो आणि आपल्यावर करणाऱ्याला आपण असा विचार केला की ही व्यक्ती माझ्यावर काहीतरी करत आहे ना, ही व्यक्ती माझ्यावर काहीतरी करते, अरे ना ती व्यक्ती माझ्यावर काहीतरी करते, असं जे विचार डोक्यामध्ये आपण आणतो ना, त्या क्षणाला तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीचं 50% काम केलेलं असतं. ती जे करते ना ते तुम्ही स्वतःला लावून घेतलेलं असतं. तेव्हा तुम्ही असा विचार करायचा, मला कोणीच काही करू शकत नाही. सर्वात प्रथम विचारांमध्ये बदल करा. मला कोणीच काही करू शकत नाही, कोणाची एवढी टाप नाही आहे की कोणी मला काय करेल. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की माझा कोणी नाद करणार नाही आणि कोणी माझा नाद करायचा नाही. इतक्या प्रगाढ विश्वासाने तुम्ही हे स्वतःमध्ये रुजवलं पाहिजे की कोणीच माझा नाद करू शकत नाही आणि नाद करणाराच चित होणार आहे. इतका सुंदर आणि छान असा विचार स्वतःच्या डोक्यामध्ये आधी ठेवा, त्यावर तुम्ही विश्वास करा, समोरच्याला विश्वास करायला लावा. कितीही कोणी सांगितलं ना, अगं मला तर वाटते ना तुझ्यावर काहीतरी केलं आहे कोणीतरी, म्हणायचं अरे हे कोणी माझ्यावर काही करू शकत नाही, कोणी माझा नादच करू शकत नाही, माहीत नाही मी त्यांना मी काय आहे ते, कोणाला काय करायचं ते करू देत, असं बोलून तो विषय तिथेच संपवायचा. त्या विषयाला चर्चेत घ्यायचं नाही. विषय चर्चेत घेतला, विषय स्वतःवर ओढून घेतला, विषय स्वतःला लावून घेतला, तर त्या व्यक्तीचं काम तुम्ही 50% केलं मंडळी, हे लक्षात ठेवा. तेव्हा आपल्याला सेफ राहायचं आहे, आपल्याला सुखी राहायचं आहे. जगामध्ये इतरत्र कुणालाही सांगत फिरायचं नाही माझ्या घरात काही प्रॉब्लेम आहे.
माझा मुलाचा प्रॉब्लेम आहे, मुलगा विचारत नाही, मुलगा हे करत नाही, मुलगा ध्याव करत नाही, ढ्याव करत नाही, नवरा विचारत नाही, नवरा माझा असा, नवरा माझा तसा, मुलं माझी ऐकत नाहीत, आमच्या घरामध्ये पहार पैशांची चणचणे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या अजिबात कुठेही वाच्यता करायची नाही. तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या घरामध्ये चणचणे, त्याचे मार्ग इतरांना सांगून ती लोक तुमचं घर भरायला येणार नाहीत. तुम्हाला स्वतःला हातपाय चालवायचे, तुम्हाला स्वतःला डोकं चालवायचे की याच्यामधनं मार्ग कसा निघू शकतो हा विचार फक्त वैयक्तिक तुम्हाला करायचा आहे. जेव्हा तुम्ही हा विचार कराल ना तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम दिसणार नाहीत मंडळी, तेव्हा तुम्हाला सोल्युशन्स पटापट मिळायला लागतील. आणि जेव्हा सोल्युशन्स मिळायला लागतील ना तेव्हा तुमचं ही डोक्याला चालना मिळेल, विचारांना चालना मिळेल. आणि जो कोण काय करतोय ना, जे बाजार बसवे असतात, जे काही करत असतात ना, ते त्यांच्या वाटेला जातील. तेव्हा मी जे खंबीरपणे तुम्हाला सांगते ना त्या गोष्टीवर मात्र विश्वास ठेवा. आता जर तुम्हाला वाटतंय की आपल्याला या सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे, काय आपल्याला या सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे, अशा लोकांसाठी आज मी खूप छान असा तोडगा देणार आहे. आणि तो तोडगा तुम्हाला दर महिन्याला करायचा आहे. बरं, दर महिन्याला तो कधी करायचा आहे? शनिवारी करू शकता, अमावस्येला करू शकता, पौर्णिमेला करू शकता, आणि कुठल्या महिन्यामध्ये होळी येते, लक्ष्मीपूजन येते ना त्या दिवशी करू शकता. इतर कुठल्याही दिवशी हा तोडगा करू नये. तर सर्वात प्रथम मंडळी एक लिंबू घ्यायचं. एक लिंबू घेऊन त्याच्याबरोबर 5 गंजलेले खिळे घ्यायचे. ठीक आहे. एका प्लेन कागदावर आपल्याला कोणाचाही डाऊट असू दे त्याचं नाव लिहायचं नाही अजिबात. त्या कागदावर इतकंच लिहायचं, जो कोण माझ्या वाईटावर आहे, जो कोण माझ्या वाईटावर आहे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये पडदा पडू देत. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये पडदा पडलाय, इतकंच त्या चिठ्ठीवर लिहायचं. ठीक आहे. आणि खाली लिहायचं की जो कोण माझ्या वाईटावर आहे तो व्यक्ती माझ्या आयुष्यातनं दूर गेला. काय लिहायचं? जो कोण माझ्या वाईटावर आहे तो व्यक्ती माझ्या आयुष्यातून दूर गेला. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला कुणाला वाईट नाही करायचे, कुणाला बर्बाद नाही करायचे. आपण अजिबात त्या पठडीतली लोक नाही आहोत. आपल्याला सुखी करायचं आहे. मी नेहमी सांगते, आपल्याला कुणाला हरवायचं नाही आहे तर आपल्याला जिंकायचं बाबा. आपण जिंकण्यासाठी पैदा झालेलो आहोत हे मेन डोक्यात ठेवा. हे इंटेन्शन तुमच्या डोक्यात सेट करा की मी फक्त आणि फक्त जिंकण्यासाठीच पैदा झालेली आहे. मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझ्या आयुष्यात आहे ना मी 5 वेळा झिरोतनं उभी राहिली आहे. एक अश्रू कधी मी गाळला नाही आहे, कधीच गाळला नाही आहे. आणि मी नाही कधी माझ्या स्टोरी लोकांना सांगत बसले. माझ्या आयुष्यात कित्येक वाईट प्रसंग येऊन गेले पण मी कधीच कुणाला त्याची स्टोरी सांगत बसलेली नाही आहे, कारण मला गरज नाही वाटली. मला माहीत होतं माझ्यात तितकी धमक आहे की मी उभी राहू शकते. आणि आज मी उभी आहे आणि प्रत्येक वेळी मी उभी राहून दुसऱ्यांचा आधार बनलेली आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की मी खंबीर आहे, मला कुणाची गरज नाही आहे. हे तुम्ही ठरवलंत ना, मग तुम्ही बघा की तुम्ही कसे खंबीर होता आणि काय कुणाची टाप आहे तुमचं वाईट करायची. तर 5 खिळे, 1 लिंबू, लाल मिरची आणि कुंकू. ठीक आहे. कुंकू तुम्हाला कामाख्याचं तुमच्याकडे नसेल, कामाख्या कुंकू लागतं. जर ते नसेलच तर मिरचीची पावडर ठेवायची. मिरचीची पावडर ठेवून एक छोटीशी मेणबत्ती घ्यायची काळी आणि काळा पेन. इतक्या गोष्टी तुम्ही जमा करायच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर एक छोटंसं ताट घ्यायचं, त्याच्यावर फॉईल पेपर पूर्ण रॅप करायचा त्या ताटावर. लिंबू मधोमध कापायचं. काय करायचं? लिंबू मधोमध कापायचं, पण ते पूर्ण कापायचं नाही, अर्ध कापायचं. त्या लिंबामध्ये पूर्ण लाल मिरचीची पावडर टाकायची. लाल मिरचीची पावडर टाकल्यानंतर जे मी तुम्हाला पिटिशन लिहायला सांगितले कागदावर, ते जे लिहिलेलं आहे तुम्ही ते घेऊन घडी करून, ठीक आहे, घडी करून ती चिठ्ठी तुम्हाला त्या लिंबामध्ये ठेवायची. कापलेल्या लिंबाच्या मधोमध बरोबर ठेवायची. बरं, चिठ्ठी ठेवल्यानंतर त्या या साईडने आणि या साईडने तुम्हाला परत लाल मिरचीची पूड टाकायची आहे. लिंबू बंद करायचं आणि ज्या 5 टाचण्या आहेत ना, 5 टाचण्या त्या लिंबाला इकडनं टोचून उजवीकडनं डावीकडून काढायच्या, उजवीकडनं टोचून डावीकडे काढायच्या. अशा पूर्ण त्याचं तोंड आहे ना
त्या पद्धतीनं बंद होईल अशा त्या टाचण्या तुम्हाला टोचून इकडनं काढायच्या. बरं, टाचण्या काढल्यानंतर सर्वात मोठं काम काय करायचं आहे तुम्हाला, तर ते जे लिंबू तुम्ही ठेवलं आहे मधोमध ना, त्याच्या बाजूनी संपूर्ण जाडं मीठ आहे ना त्याचं सर्कल करायचं, जाड्या मिठाचं सर्कल करायचं. ती जी काळी मेणबत्ती आहे ती तुम्हाला लावायची आहे. काळ्या मेणबत्तीला व्यवस्थित त्याचं मेण वितळल्यानंतर ते जे मेण आहे ना काळं, ते तुम्हाला त्या लिंबाला जिथे जिथे टाचण्या तुम्ही टोचलेल्या आहेत ना त्या टाचण्यांवर ते काळं मेण तुम्हाला टाकायचं आहे 5 ठिकाणी. ठीक आहे, 5 ठिकाणी ते टाकून वरून परत तुम्हाला मिरचीची पूड टाकायची आणि मेणबत्ती खाली ठेवून तिथेच बसायचं आहे आणि त्या मेणबत्तीकडे बघून त्राटक करायचं आहे. म्हणजे त्या मेणबत्तीच्या वातीकडे बघायचं आहे आणि तिथे वातीकडे बघता बघता तुम्हाला एकच गोष्ट बोलायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे जो कोण माझ्या वाईटावर आहे, जो कोण माझ्या वाईटावर आहे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये पडदा पडला आहे. जो कोण माझ्या वाईटावर आहे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये पडदा पडला आहे. तो जे काही करत आहे माझ्या वाईटासाठी ते माझ्यापर्यंत पोहोचत नाही. ठीक आहे मंडळी, हा व्हिडिओ परत परत पहा, व्यवस्थित लिहून घ्या, कारण कुठलेही मागे पुढे प्रकार झाला तर चालेल, कळलं. त्याला घाबरू नका की आम्ही काही चुकीचं झालं तर आमचं काहीतरी वाईट होईल. तुमचं वाईट तर होणार निश्चित नाही आहे, कारण मी इथे बसलेली आहे. आजपर्यंत कुठल्याही या प्रयोगाने कुणाचंही वाईट झालेलं नाही, झालं तर चांगलंच झालेलं आहे लोकांचं. ठीक आहे, आणि आपण समोरच्याचंही वाईट करत नाही आहोत, फक्त त्याला आपण दूर करतो आणि तो आपल्याला विसरेल अशा पद्धतीचा हा एक खूप छान तोडगा मी तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यामुळे हा तोडगा ज्यांना ज्यांना असं वाटतं ना त्या लोकांनी करा आणि रडत बसणं सोडा की माझ्यावर कोणीतरी काही करतंय, मला बाबा याच्यावर डाऊट आहे, त्याच्यावर खड्ड्यात गेले डाऊट बिऊट, तुम्ही डायरेक्ट तोडग्याला हात घाला, कळलं. आणि एक गोष्ट जशी मी सांगितली ती फक्त आणि फक्त लक्षात ठेवा की माझा नाद करायचा नाही आणि कोणी करू शकत नाही. जेव्हा तुमचं हे करून झाल्यानंतर एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसाठी कुठली गोष्ट करतो ना तेव्हा आपण कुठेतरी त्या व्यक्तीच्या आत्म्याशी आपला आत्मा कनेक्ट होतो. आत्मा कनेक्ट झाल्यावर रात्री झोपण्याच्या आधी हातपाय धुवून हे सगळं केल्यानंतर झोपण्याच्या आधी बरं ती मेणबत्ती विजेपर्यंत तिथे बसून ते बोलत राहायचं आहे, हे लक्षात ठेवा. सगळं काम झाल्यानंतर जो फॉईल पेपर आहे त्याच्यामध्ये ते सगळं गुंडाळायचं, 4 रस्त्यावर जायचं, 4 रस्त्यावर तो जो बॉल तुम्ही गुंडाळलेला हातात घ्यायचा आणि फाटकन फेकून मारायचं 4 रस्त्यावर. मागे वळून पाहायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं, अंघोळीला जायचं. अंघोळीला गेला की देवासमोर यायचं, हात जोडायचे की परमेश्वरा मी जे काही केलं आहे त्याला तुझे आशीर्वाद लाभू देत. हातपाय जोडून तिकडे परमेश्वराला सांगितल्यावर मस्त तिथे 2 मिनटं डोळे मिटून उभे राहा, बसा, जे काही तुम्हाला शक्य वाटेल. बघा तुम्हाला किती हलकं वाटेल त्या क्षणापासून. आणि हे ना जेव्हा मी जे जे दिवस सांगितले त्या त्या दिवशी मात्र चालू करा. आणि हनुमानाच्या देवळात दर शनिवारी मंगळवारी जाणं चालू करा, कारण ते फार गरजेचे आहेत काही गोष्टी करणं. ज्या ज्या क्षणाला आपण त्या त्या गोष्टी करतो ना त्या त्या क्षणाला ती एक वेगळी अनुभूती आपण घेऊन घरी येतो. आणि जे काही कर्म घेऊन आलेले आहेत किंवा आपण म्हणतो प्रत्येक वेळी की हे तुमचे भोग आहेत, तुम्हाला भोगलेच पाहिजे, मान्य आहे, भोग आहे, भोगलेच पाहिजे, पण भोग तर सुसह्य करायचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे ना त्या परमेश्वराने. त्या परमेश्वराने म्हणून देवळं उभारली आहेत, म्हणून तंत्रमंत्र या जगामध्ये आणलेले आहेत, म्हणून ब्राह्मण भटजे आहेत पूजा अर्चा करण्यासाठी, माणूस मेल्यावर बऱ्याच गोष्टींची तिथी करण्यासाठी. अहो म्हणून तर लोक आहेत ना इथे. तर भगवंतानी मार्ग पण दिलेले आहेत, तर ते मार्गावर आपल्याला चाललं पाहिजे. ते मार्ग आपल्या पुढ्यात आल्यावर आपण ते केले पाहिजेत, कळलं. आणि सर्वात प्रथम जे कोणी कोणाला दुखवत आहे ना त्यांनी ते पहिले बंद करा, कारण जितकं तुम्ही एखाद्याला दुखवता ना तेव्हा तुम्ही तुमचं कर्मभोग वाढवता, तुमची पुण्याई कमी करता. मग तुम्ही 10 जणांना तिकडे मुखी खायला घाला आणि तुम्ही एका व्यक्तीला दुखवा, ते 10 जणांना खायला घातलेलं माती झालं, काही त्याचा उपयोग नाही. तेव्हा तुमचे भोग तुम्ही वाढवून घेऊ नका, तुमचा कर्मा खराब करू नका. मुक्या प्राण्यांना मारल्यानंतर तर डबल कर्मा खराब होतो, कळलं. जो कोणी मुक्या प्राण्यांना त्रास देतो ना त्याची अवस्था म्हातारपणी तीच होते. त्याला कोणीतरी हडतूड करणार, त्याला कोणीतरी बाजूलाच ठेवणार, त्याला कोणीतरी लाथेनेच बाजूला करून टाकणार. म्हणजे अशा भयंकर अवस्था आम्ही पाहिलेल्या आहेत लोकांच्या. आणि त्या उगाचच आपले कर्मकांड चांगले ठेवा, उगाच वाईटांमध्ये जाऊ नका. तुमचा जर स्वभाव हेकट असेल, तुमचा स्वभाव अतिशय घाणेरडा असेल ना तर स्वभावामध्ये बदल करणं आजपासून चालू करा. जो जो माझा व्हिडिओ बघतो ना तर मी अगदी त्या लोकांना विनंती करेल की तुमचा स्वभाव जो तुम्हाला वाटतंय की
असं जे काही मी सांगितलं त्या पद्धतीने जर तुमच्या मनामध्ये विचार येत असतील ना, तर ते त्या क्षणाला आत्ता या व्हिडिओ पाहिल्या थांबवा आणि सगळ्यांशी चांगलं वागणं चालू करा. बरं, तुम्हाला चांगलं वागायचं नाही आहे ना, तर वाईटही करून कोणाचं हे करू नका, तुमचं कर्म खराब करू नका. शांत राहा. तुम्हाला ती गोष्ट नाही पटत आहे ना, तर तिथे तुम्ही ते व्यवस्थित सांगू शकता. प्रत्येक वेळी बोललंच पाहिजे असं नाही आहे. आणि सासवांनो, तुम्ही भोगलंय म्हणून तुमच्या सुनांनी भोगलं पाहिजे असंही नाही आहे. कळलं ना? तुम्ही भोगलं ते तुमचं कर्म होतं, कळलं? पण तुम्ही जर तुमच्या सुनेला भोगायला लावत असाल तर तुम्ही तुमचं कर्म खराब करताय, हेही लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या सुनेला अभिमान वाटला पाहिजे की ही माझी सासू आहे. आणि सुनांनो, तुमचंही तसंच आहे, कळलं ना? तुमची आई सांगते म्हणून ते ऐकून सगळं सासूशी वागू नका, घर खराब करू नका. तर तुमच्या आईला आधी शिकवा जाऊन की बाई तू तुझ्या घरात नीट राहा, मी माझ्या घरामध्ये सुखी आहे, माझ्या घराचं काही. आणि आधी मुळात आईला जाऊन काही सांगू नका, काही गरज नसते. तुमची आई संसार नाही करणार आहे, लग्न तुमचं झालं त्या मुलाशी. त्यामुळे तुम्ही पहिले ते घर सांभाळा, तुमचा आनंद शोधा त्या घरामध्ये. आणि त्या घरातले तुमच्यासाठी नाही बदलणार, तुम्ही बदललं पाहिजे. कारण ते 5 जण आहेत, तुम्ही 5 जणांना बदलणार का? ते दोघं आहेत, तुम्ही दोघांना बदलणार का? की एकटं बदलणं सोपं आहे? हा थोडा एक विचार प्रॅक्टिकली करा. प्रत्येक वेळी समोरचा बदलला पाहिजे असं नसतं. कधीतरी तुम्हीही बदला, कधीतरी त्यांना प्रेमाने सांगा, सगळं होतं. आणि बोलून सगळं सॉल्व्ह होतं. प्रेमामध्ये खूप मोठी शक्ती आहे. आणि मुळामध्ये तुमचा तुमच्यावर विश्वास आहे ना, तर तुम्ही हा विश्वास ठेवा ना की माझ्या घरचे आहेत, माझ्याशी नेहमी चांगलं वागणार, मी मात्र त्यांच्याशी चांगले वागणार आहोत. हीच लोक उभी राहणार तुमच्यासाठी, नाही कोणी उभं राहणार आहे दुसरं तुमच्यासाठी. काही गरजच नाही आहे, कळलं ना? तर प्रत्येक क्षणाला आहे ना, एक एक गोष्टीला ना उगाच वादामध्ये नेण्यापेक्षा ना त्या गोष्टीला कसं सॉल्व्ह करता येईल. बरं, मी हे बोलून वाद होणार आहे, तर मग ही गोष्ट मी कशी सॉल्व्ह करू, तेवढं तुम्हाला कळलं पाहिजे. आणि जर ते कळत नसेल ना, मग तुम्ही काय अन्न खाताय ना, हाही विचार करा. कारण चांगला आणि वाईटातला फरक जर कळत नसेल ना, मग तुमचं आयुष्य झिरो आहे. म्हणजे तुम्ही वाटच लावून घेणार आहे तुमच्या आयुष्याची, काही अर्थ नाही तुमच्या जगण्याला. तर तेव्हा मी सगळ्यांनाच सांगते, म्हणजे भाऊ भावंड असू दे, काही जण जमीन जुगल्यांसाठी भांडतात, लहानपणी एकत्र वाढतात आणि जमिनींचे वाद घेऊन बसतात आणि नाती खराब करतात. उरावर बांधून घेऊन जाणार आहे का तुम्ही सगळं? अगदीच ठेवून जाणार आहे. त्याच्यासाठी कशा तुमच्या पुढच्या पिढीची सोय करताय, त्यांना आयतं सगळं देताय. द्या, पण त्यांना काय शिकवताय तुम्ही? काय शिकवताय की आपल्या भावंडांशी भांडायचं? मग तुमच्याच पोटी 4 पोरं असतील, उद्या जाऊन ते तेच करणार आहेत, कारण आमच्या आईबापांनी तेच केलं. विचार करा हो, विचार करा. साध्या गोष्टी आहेत या, विचार करा. आणि हे आपलं हे जे चाललंय ना, आपल्याच नात्यांमध्ये आपण बसलोय ना दुश्मनी घोळवत, बघा दुसऱ्या धर्माचे केस फायदा उचलतात त्याचा विचार करा थोडा. हां, आपल्यामध्ये एकी नाही आहे. आपला मराठी माणूस आहे ना, मी तुम्हाला सांगते, तो ख्रिश्चन बनू शकतो, तो मुस्लिम बनू शकतो, बरोबर? तो फक्त हिंदू आणि मराठीच नाही बनू शकत, कळलं? तर थोडासा ना आपला धर्माचा ना अभिमान बाळगा, आपल्या नात्यांचा अभिमान बाळगा, कळलं? आपल्या मित्रमैत्रिणींचा अभिमान बाळगा, आपल्या आसपासच्या लोकांचा, शेजार धर्माचा अभिमान बाळगा, आपल्या देवतांचा अभिमान बाळगा. अरे अभिमान बाळगण्यासाठी ना बऱ्याच गोष्टी आहेत, पण आपण फक्त तुसडेपणानेच वागत राहायचं, तुसडेपणानेच इतरांना वाईट बोलायचं, तुसडेपणाने त्याचं वाईट बघायचं. सोडून द्या हे सगळं, काही गरज नसते ना हे सगळं करायची. आणि गरजेचा भाग आहे का? हा अजिबात नाही आहे. हा फक्त आपल्या मनाला बरं वाटावं ना म्हणून हे सगळे खेळ खेळत राहतो आपण. आणि जो खेळ खेळत राहतो ना त्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा होतो आणि होतोच होतो. लिहून घ्या, हे जे पेराल तेच उगवतं. तर मंडळी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचू देत की कुठे चुकताय, कुठे ते बरोबर आहेत आणि कुठे ते अगदी वाईट मार्गाने चाललेत. तिथे व्हिडिओ अगदी प्रॉपर पोचू दे सगळ्यांपर्यंत. आणि ज्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत तर अगदी पोचवा, कळलं? व्हिडिओ आवडल्यावर लाईकही करायचं आहे, शेअर तर करायला अजिबात विसरायचं नाही. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की कोणाकोणाला असे त्रास होत आहेत, ठीक आहे? आणि माझा उपाय कोण कोण करणार आहे जो मी तोडगा दिला आहे. पुन्हा लवकर भेटू, तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.